नमस्कार मंडळी, तर चला बनवूया उडदाची डाळ, जी की काळ्या मसाल्यात बनवलेली आहे. साधी सिंपल रेसिपी आहे आणि अशा पद्धतीने बनवली तर टेस्ट पण खूप छान लागते ना. आवडणाऱ्यांना पण ते आवडीने खातील. त्यासाठी उडदाची डाळ निसून स्वच्छ धुवून कुकरला लावून घ्यायची. 2 ते 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या. तर चला वाटण रेडी करून घेऊया. त्यासाठी भाजलेला कांदा, भाजलेलं खोबरं, लसूण, कढीपत्ता आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून आणि अद्रक टाकायचं आणि ते मिक्सरला वाटून घ्यायचं. गॅसवर कढाई ठेवायची. कढई गरम झाली की त्यात तेल टाकायचं आणि वाटण केलेला मसाला त्यात ॲड करायचा. तर मसाला चांगला परतून घ्यायचा. तेल सुटेपर्यंत परतायचा. तोवर आपली डाळ पण शिजलेली आहे बरं का. तर चेक करूया, डाळ पण शिजली. तर मसाले काय टाकायचे त्याच्यात, काळा मसाला, लाल मिरची, धना पावडर आणि थोडीशी हळद आणि मी मटण मसाला त्यात ॲड केलेला आहे. त्याने टेस्ट खूप छान लागते. तर शिजलेली डाळ त्याच्यात ॲड करायची. थोडीशी उकळी आली की गरम पाणी ॲड करायचं. गरम पाण्याने ना तरी खूप छान येते. तर मंद आचेवरती शिजून घ्यायचं आणि मंद आचेने शिजली की ती तरी पण छान येते भाजीला. त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. बघा किती छान तरी आलेली आहे ना. तशी टेस्ट पण खूप छान लागते ह्या भाजीची. काळ्या उडदाची डाळ करायला आपण नॉर्मल जास्त करून कोणी खात नाही उडदाची डाळ. तर काळ्या मसाल्यात केली तर आवडीने खाता बरं का. त्याच्यासोबत भात किंवा भाकरीसोबत खूप छान लागते ही भाजी. तर मी सफेद भात आणि भाकरी बनवलेली, कांदा लिंबू, तर असं सर्व करून घेते. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. बाय.